क्षत्रिय कुलावतंसं सिंहासनाधीश्वरं शिवछत्रपतीं वंदे स्वराज्य प्राणसंरक्षकम्। शिवाजी राजा विजयते जगती धर्मरक्षकः हिंदवी स्वराज्य स्थापकः भक्तजनप्रियः। जय भवानी जय शिवाजी। तर चला मग बघूया शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांची कहाणी। इसवी सन 1630 साल सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला पावसाच्या ढगांनी वेढलेला होता। किल्ल्यावर शांतता होती, पण त्या शांततेत इतिहास घडणार होता। जिजाऊ साहेब गर्भवती होत्या। त्यांनी मनोमन भवानी मातेची प्रार्थना केली होती की माझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा अन्यायाविरुद्ध उभा राहील। 19 फेब्रुवारीच्या पहाटे किल्ल्यावर मंगल क्षण उजाडला। जिजाऊ साहेबांनी शिवबा नावाच्या बालकाला जन्म दिला। त्या क्षणी जणू सह्याद्रीही आनंदित झाली। किल्ल्यातील मावळे, स्त्रिया, वयोवृद्ध सर्वांच्या चेहऱ्यावर आशेचे तेज होते। शहाजीराजे दूर असले तरी जिजाऊ साहेबांनी शिवबाला लहानपणापासूनच रामायण, महाभारत, संतांची शिकवण आणि स्वराज्याचा विचार दिला। त्यांनी शिवबाला शिकवले, शौर्य म्हणजे फक्त तलवार नव्हे, तर न्यायासाठी उभे राहणे। हा तोच बालक पुढे छत्रपती शिवाजी महाराज झाला, ज्यांनी स्वराज्याची पायाभरणी केली, रयतेचा राजा बनला आणि भारताच्या इतिहासात अमर झाला। महाराजांना पुन्हा एकदा मुजरा करून अशीच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपल्या चॅनलवर रोज सायंकाळी 5:30 वाजता व्हिडिओ येतात। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा ही व्हिडिओ चालू आहेत, तरी सर्वांनी व्हिडिओ पहा। धन्यवाद।